हॅलो गाईज, मी आज पप्पासाठी मोदक बनवत आहे. तर गाईज आपण इथे गुड घेतलाय. गुडला बारीक बारीक किसून घेऊया. आणि मग आपण इथे घेतलं आहे मैद्याचं पीठ आणि खोबरा किस घेतला आहे आणि ड्रायफ्रूट घेतला आहे. तुम्ही इलायची पावडर पण यूज करू शकता. आणि मग आपण इथे तूप घेतला आहे आणि गुडला बारीक बारीक किसून घेऊया. आणि मग इथे आपण घेतली आहे कढाई. कढाईमध्ये तूप टाकूया. तूपला थोडं गरम होऊ देऊया आणि गॅसला लो फ्लोअरवर करून घेऊया. तर इथे तूप गरम झालं आहे. तर आपण खोबरा किस घेऊया आणि तुपामध्ये चांगलं भाजून घेऊया खोबरा किसला. तर चला आपण चांगल्याने मिक्स करून घेऊया. त्याला तूपमध्ये चांगल्याने भाजून घेऊया, कारण ते थोडं लाल यायला पाहिजे, तेव्हा टेस्ट चांगला येतो. तर तुम्ही बघू शकता किती छान रेड कलर झाला आहे. तर आपण आता याच्यात ड्रायफ्रूट ॲड करूया. चांगल्याने ड्रायफ्रूटला मिक्स करून घेऊया आणि ते सगळ्यांना चांगल्याने गरम झाले आहे ते आता त्यांना मिक्स करून घेऊया. बघू शकता किती छान कलर आला आहे आणि ते भाजून पण छान झालं आहे. तर आपण त्याला एक बाउलमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी. तर आपण चांगल्याने हे बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड व्हायसाठी ठेवून देऊया. ते आपण मैद्याचं पीठ घेतलं आहे त्याला चांगल्याने मळून घेऊया. त्याच्यात आपण तेल आणि तुपाचा पण यूज करू शकता थोडंसं नरम होण्याकरिता. मग आपण छोटे छोटे याचे गोले करून घेऊया. 2-3 एक्स्ट्राचे गोले मी करून घेते आता. तर इथे आता गोले आपले रेडी झाले आहे आणि आता आपण बारीक बारीक पात्या लाटून घेऊया. एक्स्ट्राचे 2-3 आता सध्याचे आपण लाटून घेऊया. पात्या पतलेच लाटण, कारण जाडं होणार तर ते चांगले नाही लागणार, पूर्ण मैदाच लागणार. तर आता आपण पाती घेतली आहे आणि थोडंसं बेटर घेऊया. त्याच्यात थोडंच टाकायचं, जास्त टाकलं तर ते फुटू शकतात. तसे तर आता सगळेजण साच्याचाच उपयोग करतात, पण आपण हाताने बनायचं ट्राय करूया. तर चला आपण मोदकला चांगलं शेप देऊया. हलक्या हलक्या हाताने करूया, कारण ते तुटायला नको आणि शेप पण आपला बरोबर यायला पाहिजे. तर आपला मोदक बघा किती छान दिसत आहे आणि शेप पण छान आहे. तर इथे आपले मोदक सगळे बनून झाले आहे. तर आपण आता तळून घेऊया. त्याच्यासाठी आपण घेऊया कढाई आणि पहिले गॅस चालू करूया आणि मग कढाईमध्ये तेल टाकूया. कढाईमध्ये तेल टाकून घेऊया आणि थोडं जास्तच तेल टाकूया, कारण मोदक आपले थोडे मोठे मोठे बनले आहे म्हणून. तेलला चांगल्याने गरम होऊ देऊया आपण.
आणि मग सध्याचा तर आपण तेल गरम झालं की नाही हे टेस्ट करायसाठी एकच मोदक टाकूया. मोदकला चांगलं सोनेरी कलर यायला पाहिजे. सोनेरी कलर आलं तर ते चांगले पण दिसतात आणि खायला पण चांगले लागतात. तर तुम्ही बघू शकतात किती छान सोनेरी कलर आला आहे मोदकला. तर मित्रांनो, माझा कुकिंगचा फर्स्ट ब्लॉग आहे आणि तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अगर आवडला असेल तर. तर मित्रांनो, इथे आपले मोदक बनले आहे. हा आखरीचा मोदक आहे. तर गरमीमुळे तुम्ही बघू शकतात किती गरमी झाली आहे. तर बघू शकता किती छान मोदक बनले आहे आपले. इथे आपले फायनली मोदक रेडी झाले आहे. तर आपण देव बाप्पाला आता नैवेद्य ठेवूया.